तर गुजरातमध्ये 94 तर सोलापूरमध्ये पेट्रोल 104 रुपये लिटर आहे असं ओवेसींनी म्हटलंय। सोलापूरमधील पेट्रोलचे भाव कमी करा, ओवेसींनी अजित पवारांना उद्देशून हे आव्हान केलेलं आहे। तर पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार भाजपा विरोधात बोलले आणि नंतर फोन येताच नरमले असं देखील असदुद्दीन ओवेसींनी म्हटलंय। अजित पवारांची माझ्याशी असलेली लढाई त्यांच्या काकांसारखी नाही असं देखील ओवेसींनी म्हटलंय। माझं नाव असदुद्दीन ओवेसी आहे, अजित पवारांसारखे 56 जण खिशात घेऊन फिरतो असं ओवेसींनी म्हटलंय। तर सोलापूरमध्ये निवडणुकीमध्ये अजित पवारांवर आता टीका जी आहे ती असदुद्दीन ओवेसी यांनी केली। पेट्रोलचे भाव कमी करा, ओवेसींनी अजित पवारांना हे आव्हान दिलंय। पिंपरी चिंचवडमध्ये भाजपा विरोधात बोलल्यानंतर अजित पवार नरमलेले आहेत। अजित पवारांची माझ्या विरोधातील लढाई त्यांच्या काकांसारखी नाही असं देखील त्यांनी म्हटलं। गुजरात में 94 रुपए लीटर पेट्रोल है। गुजरात में 94 रुपीज, सोलापुर में 104। अरे अजीत पवार, जरा पेट्रोल तो कम करा ले। देवेंद्र फडणवीस, पेट्रोल तो कम करो। किसकी सेटिंग हो रही है यहां पर? जनता की सेटिंग हो रही है। अजीत पवार, तुमने एक बार कहा था कि अगर डैम में पानी नहीं है तो क्या मैं मुंह दूं? ये कहां चले गया पैसा बताओ। पुणे में पिंपरी चिंचवड के इलेक्शन में कुछ बीजेपी के खिलाफ बोल दिए इन्हों, शाम तक इनको फोन आ गया, वापिस लो। उन्होंने बोले नहीं नहीं, मैं ऐसा नहीं बोल रहा था, मैं ऐसा बोल रहा था। चुनाचे क्योंकि बोल के इन्हों वापिस ले लिए, अपने अल्फाज को उगल लिए। अजीत पवार साहब, आप ये समझ रहे कि असदुद्दीन ओवैसी से मुकाबला आपके चिचा के जैसा मुकाबला होगा? नहीं होगा। मेरा नाम असदुद्दीन ओवैसी है। तुम्हारे जैसे 56 अजीत पवार को जेब में डाल के फिरूंगा इंशाअल्लाह। अकोल्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हिदायत पटेलांवर जीवघेणा हल्ला झालाय। हल्ला करून फरार झालेल्या आरोपीला पोलिसांनी 6 तासात अटक केली। अकोट तालुक्यातल्या त्यांच्या मोहोळ गावामध्ये हल्ला करण्यात आला होता। उबेद पटेल असं हल्ला करणाऱ्या तरुणाचं नाव आहे। गावातील राजकीय संघर्षातून मतीन पटेल गटानं हल्ला केल्याची माहिती आहे। हर्षवर्धन सकपाळांनी हल्ल्याचा निषेध करत आरोपींना अटक करण्याची मागणी केली। आम्ही या घटनेची निंदा करतो। त्यांच्या मानेला आणि शरीरावर इतर ठिकाणी चाकूनी मार लागलाय। त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलेलं आहे। या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आणि ताबडतोब आरोपींना अटक करावी ही आम्ही मागणी करतो। तर मंगेश काळोखेंची हत्या आरोपी रवी देवकर याने एकट्याने केली नाही, तर त्यामागे अनेकांचा हात असल्याचा आरोप पत्नी मानसी काळोखेंनी केलेला आहे। आम्हाला अजून न्याय मिळाला नसल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। 12 दिवस झाले, अजून कोणाला पकडले नाही। जे आहेत ते अजून पाठीमागे भरपूर उभे। जे रवी देवकर यांनी एकट्याने केलेलं नाही, त्यांच्या पाठीमागे अजून दुसरे भरपूर उभे। एक पकडतोय, पण अजून न्याय कसा नाही भेटत। अजून ते भरत बघत आहेत, त्यांचे 10 कॉल आहेत रवी देवकरला। रवी देवकर त्यांना केलेले आहेत। लवकरात लवकर करायला 12 दिवस झाले, अजून भेटत नाही। कारण ते आहेत ते नाहीत, अजून पुढे भरपूर माणसं आहेत। तर ऑनलाईन फॉरेक्स आणि गोल्ड ट्रेडिंगच्या नावाखाली झालेली आंतरराज्यीय फसवणूक उघडकीस आली आहे। मीरा भाईंदर पोलिसांनी ही कारवाई केली आहे। 200 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची फसवणूक करण्यात आलेली आहे। फसवणूक प्रकरणामध्ये 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे। मॅट्रिमोनियल साइट्स आणि सोशल मीडियावर विश्वास संपादन करून नागरिकांना लुबाडणाऱ्या रॅकेटचा मीरा भाईंदर वसई विरार पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून पर्दाफाश करण्यात आला। आमच्याकडे अद्यापर्यंत 11 राज्यामध्ये 51 केसेस याचे निष्पन्न झालेले आहे आणि 58 करोडचा जो आहे अद्यापर्यंत फ्रॉड निष्पन्न झालेला आहे। या व्यतिरिक्त या सेम लोकांचे आणि सेम मॉडल्स ऑफ ऑपरेंडीचे 450 कंप्लेंट्स आपल्याकडे इन्व्हेस्टिगेशन साठी पेंडिंग आहे आणि हा सगळे फ्रॉडची अंदाजन किंमत 200 कोटी पर्यंत होण्याची शक्यता आहे।